അത് ബോംബെയിൽ കുറേ കാലം താമസിച്ചിട്ടേ നെഹ്റു പ്ലാനറ്റോറിയം പോയിട്ടില്ലെങ്കിൽ ഭയങ്കര മോശമാണ് കേട്ടോ. കാരണം നമ്മൾ ഒരുപാട് കേട്ടിട്ടുണ്ടെങ്കിലും പോകാനുള്ള ഒരു അവസരം കിട്ടിയില്ല. അപ്പോൾ വെച്ചാൽ ഞങ്ങൾ നെഹ്റു പ്ലാനറ്റോറിയം പോയി കാണാനായിട്ട് പോയി. അവിടുത്തെ വിശേഷങ്ങളാണ് ഈ വീഡിയോയിൽ നമ്മൾ കാണിക്കുന്നത്. അവിടെ എന്തൊക്കെയാണ് നമ്മൾ കണ്ടതെന്നുള്ളത് നിങ്ങൾക്ക് കാണിച്ചു തരും കേട്ടോ. എല്ലാവരും ഒന്ന് കാണുക. കണ്ടു കഴിഞ്ഞാൽ നിങ്ങൾക്ക് വീണ്ടും അവിടെ പോകാൻ തോന്നുന്നതായിരിക്കും. ഓക്കെ. ഇതാണ് നമ്മുടെ ചന്ദ്രനിൽ നമ്മുടെ വെയിറ്റ് നോക്കണ മെഷീനാണിത്. ചന്ദ്രനിലെ തൂക്കം 12.13.3 എന്നാ ഭൂമിയിൽ എത്രയാന്ന് ഇപ്പൊ കാണിച്ചു കേട്ടാ. 78.3. प्रसन्नता आणि समानतेचे प्रतीक मानली जाते. 10 शुभ्र धवल अश्वांच्या रथातून ती आकाशात विहार करीत असते. त्यातला प्रत्येक अश्व प्रतिनिधित्व करतो पावित्र्य. कथांमधला मणी हा चंद्राचाच मानवी अवतार आहे आणि त्याचा 2 लांडगे सतत पाठलाग करीत आहे, जे आहे काही चांददेवी चांद्रदेवी. पृथ्वीपासून दूर आकाशातल्या महालात राहत असते आणि तिच्या बरोबर असतो तिचा जेड नावाचा ससा, जो आहे अमरता, त्याग आणि उत्कटतेचं प्रतीक. स्थान आहे मिथकांच्याही पलीकडे जाणार धार्मिक चालीरीती आणि सांस्कृतिक परंपरांमध्ये रुजलेलं अत्यंत महत्त्वाचं. इस्लामी परंपरेमध्ये चंद्राचं स्थान मध्यवर्ती आहे. दिनदर्शिका निर्धारित करणारं आणि रमझान किंवा ईद सारख्या पवित्र सणांची सूचना देणारं. हिंदू धर्मातल्या तिथी चंद्राच्या कलेनुसार ठरल्या आहेत आणि चंद्रच ठरवतो. बौद्ध परंपरेत चांद्र दिनदर्शिका असामान्य महत्त्वाची आहे. वेसाक सारख्या बुद्धाचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि बुद्धाच्या महापरिनिर्वाण आणि ईश्वरीय कृपेचं दर्शन मानले आहे. माता संपूर्ण मानवतेला आशा देणारा मार्ग. खगोलशास्त्रज्ञ मानतात की कित्येक अरब वर्षांपूर्वी एक विशाल लघु संबंधाने आणि असंख्य गूढ गोष्टींमुळे अंतराळाचा वेध घेणाऱ्या शास्त्रज्ञांच्या कल्पनांना पंख लागले. या स्वप्नांनी जन्माला आले चांद्रयान विमानयान. 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारतानं इतिहास घडवला. द्वारे अवकाश संशोधनाचे संस्मरणीय पाऊल टाकले. हे केवळ अंतरिक्ष वेधाचे आणखी एक पाऊल नव्हते, तो होता आत्मविश्वास, आशा आणि अपेक्षांनी परिपूर्ण दिवस. LV-M3-M4 या अग्निबाणावरून चांद्रयान 3 आकाशात घेतलेली झेप म्हणजे भारताच्या वैज्ञानिक